मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सांगलीमध्ये पोहोचली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुरू झाली आहे। मराठा समाजाला जात महत्त्वाची आहे, कोणत्याही पक्षाला मोठं करायचं नाही हे मराठा समाजाने ठरवल्याचं जरांगे पाटील म्हणाले। सांगलीमध्ये मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत आणि सांगलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। काय सांगाल, सांगलीमध्ये तुमची रॅली पोहोचली आणि शांतता रॅलीला सुरुवात झाली आहे? शेवटी मराठा समाजाला स्वतःच्या मुलं महत्वाचे, स्वतःची जात महत्वाची आहे। त्यामुळे मराठा समाजाने आता ठरवलंय की आता मुलांना न्याय द्यायचा आपल्या, आणि पक्षाचे लोक किती दिवस मोठे करायचे, कारण शेवटी आम्हाला पण मर्यादा आहेत, आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत। किती दिवस सहन करायचं आम्ही, किती दिवस पोरं नुसते शिकवायचे। प्रत्येक आईबापाला वाटतो, घरात बसलेला शिक्षक असो, नोकरदार असो, व्यावसायिक असो, शेतकरी मराठा असो, प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा शिकलाय, माझी मुलगी शिकली पण त्याला नोकरी नाहीये, प्रत्येकाचं आहे। मग जरा भाजपचे मधले असलेल्या गोरगरीब मराठ्यांनाही वाटतं नोकरीला लागावं, तसंच इतर सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना वाटतं की आपले लेकरं नोकऱ्याला लागावेत। असं थोडंच आहे की भाजपाचं काम केल्यावर मराठ्यांच्या पोरं राष्ट्रपती होते, असं थोडंच आहे, नाही शिकले तरी चालतं असं थोडं आहे। काय असतं की सगळ्याच लेकरांना शिकायला लागतं। भाजपचा एखादा नेता मोठा केला म्हणजे आमचे लेकरं मोठे झाले असे होत नाहीत, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा एखादा नेता मोठा केला म्हणजे आमचे लेकरं नाही मोठे होत। आमचे लेकरं आम्हाला मोठे करायचे, म्हणून सांगलीत मी सांगलीचे विशेष आभार मानेन, महाराष्ट्रापैकी वेगळे। त्याचं कारण असं, भर पावसात हे लोक उभा आहेत। आता इथं संख्येला किंमत नाही, त्यांच्या निष्ठेला किंमत आहे। आज या सांगलीकरांच्या चरणी खरंच नतमस्तक होतो की मुसळधार पावसात सुद्धा हे लोक उभा होते। मला इतकं आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रातला माझ्या सगळ्यात जास्त आठवणीत राहणारा दौरा आणि ही रॅली राहणार आहे, कारण इथं मुसळधार पावसात लोक होते। आता इथं संख्येला किंमत नाही, 1 लाख लोक आहेत का फक्त 200 आहेत, यांच्या निष्ठेला खूप किंमत आहे। मी माझं मन भरून आलं, गैरून आलं आज की इतक्या मुसळधार पावसात सुद्धा हा समाज उभा होता। ताटत पूर्ण पावसात भिजलेला होता, माता मावल्यांसह नतमस्तक आहे मी यांच्या निष्ठेच्या चरणी। आणि यांना म्हणायचं, जातवान मराठा स्वतःच्या लेकरासाठी पक्षाला लात मारून हे रस्त्यावर आलेत। असेच प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांनी स्वतःचे लेकरं नुसतं न शिकवता त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, यासाठी पक्षावर लात मारून जातवाद मराठ्यांनी घराघरातून बाहेर पडावं। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।